सिंपल शिवलेलं आहे. मी मागून नेक याचा अगदी सिंपल आहे आणि डीप गळे असतात त्याच्यामुळे हे अशी डोरी लावलेली. यावेळेला थोडं वेगळं डिझाईन केलेली आहे. तिला सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला एखादा दिवस इतका बिझी असतो ना की अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपलं खूप बिझी रुटीन असतं आणि आजचा माझा दिवस खरं तर असाच होता. तर इथे ना थोडं सकाळची कामं माझी आवरली आणि त्यानंतर मी गेली होती बाहेर. बाजूलाच रिलायन्स मार्ट आहे, तर रिलायन्समध्ये मी भाज्या घ्यायला गेली होती. उद्याची तयारी, उद्या आहे वटपौर्णिमा, सो त्यासाठी काही पूजेचं साहित्य आणायचं होतं. त्याचबरोबर फळं वगैरेसुद्धा आणायचे होते आणि काही भाज्यासुद्धा. आता एकचदा तर बाहेर पडणं होत नाही, म्हणजे एका वस्तूसाठी, म्हणून मग एकदा बाहेर पडलं की बऱ्याचशा वस्तू एकसाथ घेऊन यायच्या. आणि हे सगळं आवरल्यानंतर मला आणखी एका ठिकाणी जायचं होतं, ते म्हणजे की आईंना हॉस्पिटलला मला घेऊन जायचं होतं. तर ते सुद्धा खूप मोठं हेक्टिक काम आहे, कारण घरापासून हॉस्पिटल लांब आहे आणि तिथे गेलं ना तर 2-2.5 तास आरामात होतात. कधीकधी अगदी एका तासात काम होतं, तर कधी खूप वेळ लागतो. तर तिकडेही जायचं होतं, म्हणून मग म्हटलं की माझं ना दुपारी मग बाहेर निघायचं नव्हतं, कारण उन्हाचा खूप त्रास होतो आणि संध्याकाळी परत जमणार नाही. म्हणून म्हटलं उद्याची तयारी आपण आजच करून घेऊया. आणि माझं असंच असतं, सणवार असले ना की एक दिवस आधीच मी शक्यतो सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे नेक्स्ट डेला परत बाहेर पडायची आपल्याला गरजच नाही. कारण सण म्हटला तर त्या दिवशी घरातली कामं तर असतातच, त्याचबरोबर आपल्याला पूजेची तयारी करायची असते आणि स्वतःचं सुद्धा आवरायचं असतं, ते सुद्धा वेळेमध्ये व्हायला हवं. म्हणून मग बऱ्याचशा प्रिपरेशन आधीच आपण करून ठेवलं तर ते बेस्ट असतं. म्हणून जे काही फळं आणायची होती मला उद्यासाठी, फुलं वगैरे आणायची होती ना, ती सगळी मी आजच आणून ठेवली आणि स्वयंपाक वगैरे आटपून घेतला. आणि त्यानंतर आई आणि मी हॉस्पिटलला गेलो आणि आल्यानंतर इतके मी थकलेले होते ना की परत आल्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि स्वयंपाक तर मी करून गेलेलेच होते. जेवण आटोपले आणि भांडे वगैरे सुद्धा माझी जेवणाची दुपारची तशीच मी राहू दिली होती, ती संध्याकाळी आवरली. इथे ना दुपारी महेश लवकर आले होते आज घरी, सो ते आल्यानंतर त्यांना लागली होती भूक, तर मग भेळ बनव असं त्यांचं म्हणणं होतं. सो आम्ही इथे मस्त भेळ बनवली. ते पण होते इथे माझ्या, पण मी ते काही शूट केलं नाही. ॲक्च्युली चॉपिंग वगैरे सगळी त्यांनी करून दिली होती मला आणि नंतर मी कॅमेरा सेट केला. तर इथे भेळ रेडी होती, म्हणून मग एका साईडला मी चहासुद्धा ठेवलेली आहे आणि हे बाकीचं जे काही फरसाण वगैरे उरलेलं आहे ते असं डब्यांमध्ये मी ठेवून दिलेलं आणि पॅकेट वगैरे म्हणजे फोडले फक्त आणि डब्यामध्ये तसेच पॅकेटांसोबत ठेवलेले आहेत. कारण सध्या ना म्हणजे पदार्थ जे आहेत ते असे वाक्कस होतात, मग ती मजाच जाते खायची म्हणून. आणि ह्या ज्या क्लिप्स आहेत ना त्या खरंच खूप उपयोगी पडतात. असे जेव्हा पॅकेट्स आपण ओपन करतो तर ते क्लोज ठेवण्यासाठी मस्त आहेत ते उपयोगी. तर ते तसं ठेवलेले आहेत. आता हे तुम्हाला थम्सअप दिसत असेल, मी तुम्हाला नेहमी म्हणते की माझ्या घरात कोल्ड्रिंक वगैरे मी कधीच आणत नाही. काही दिवसांपूर्वी पिझ्झा वगैरे मागवलेला होता बघा, सो तेव्हाचं हे कोल्ड्रिंक असंच पडलेलं होतं आणि ते एकदा बॉटल खोलली ना की नंतर त्यामध्ये जे काही म्हणजे ते कामाचंच राहत नाही असं महेश म्हणतात आणि ते कधीच पित नाही. पण मी काही फेकत नाही, कसंही लागू दे. ते मला म्हणतात की तू गोड पाणी पिते. हो, गोड पाणी पिते असं मला म्हणतात आणि मी तेच पिलं. त्याच्यानंतर चहा वगैरे झाली, सगळं किचनमधलं माझं आवरून झालं आणि त्यानंतर मग मी आली बेडरूममध्ये. हे जे ब्लाऊज आणलेलं आहे ना ते थोडं मला टाईट वाटत होतं, सो ते मी थोडंसं इथे काम करते. काय आहे ते मी सांगते तुम्हाला आता नक्की. आणि आत्ता केव्हापासून मी जे करत होते तर ब्लाऊज माझे स्टिचिंगला दिलेले होते मी 3 ब्लाऊज, त्यातले 2 ब्लाऊज मला मिळालेले आहेत. ॲक्च्युली सकाळी असं झालं की आईंना मला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. आईंची ड्रेसिंग सुरू आहे, पायांची जी सर्जरी झाली, ज्यांना कोणाला माहीत नसेल तर नीची सर्जरी झालेली आहे, म्हणजे गुडघ्यांचं ऑपरेशन. तर जे काही स्टिचेस असतात ना तर त्याच्यामध्ये थोडं हे झालेलं, म्हणजे काही जखमसारखं झालेलं. तर मग आठवड्यातून 2 वेळा हॉस्पिटलला जावं लागतं ते ड्रेसिंगसाठी. सो आज मी गेले होते आणि माझ्या जुनी जी सोसायटी आहे ना त्याच्याजवळच हॉस्पिटल आहे. तर मग मी विचार केला की माझं असंही काही जाणं होणार नाही आणि मला उद्या जी साडी नेसायची आहे त्याच्यावरचं ब्लाऊज मला आजच आणायचं होतं. सो मग मी तिला कॉल केला की मी त्या रूटनेच जाते, तर तू गेटपाशी पाठव म्हटलं कसंही करून, मला ते ब्लाऊज हवं आहे, कारण परत माझी आज काही फेरी होणार नाही.
आणि मग तिने 3 पैकी 2 शिवलेले होते, तर म्हटलं जे शिवलेले ते तरी मला दे, मग नंतर मी आरामात येते. तर आता तुम्हाला दाखवते. तर दोन्ही ब्लाऊजची फिटिंग मस्त बसली. फक्त हे जे ब्लाऊज आहे ना तर सिंपल शिवलेलं आहे, म्हणजे मागून नेक याचा अगदी सिंपल आहे आणि डीप गळे असतात त्याच्यामुळे हे अशी डोरी लावलेली. यावेळेला थोडं वेगळं डिझाईन केलेली आहे. तिला सांगितलेलं आहे ती प्रत्येक वेळेला जी मागे अशी दोरी लावते ना त्याला मस्त वेगवेगळे असे गोंडे लावत असते, ती अशी छान डिझाईन बनवत असते. तर हे आताही तेच केलं. फक्त यावेळेला वेगळं काय आहे तर लॉंग स्लीव्ज शिवलेले आहेत. मी अशा लॉंग स्लीव्ज आजपर्यंत कधीच शिवलेल्या नाही आहे. माझ्या एकतर शॉर्टच असतात, म्हणजे शॉर्ट असायच्या, पण आता जसं की ट्रेंडमध्ये आहे तर मग एल्बोपर्यंत आपल्या एवढ्या असतात. पण ह्या फर्स्ट टाइम शिवल्या, कारण ही साडी तशी होती. तर तिचं म्हणायचं, ती म्हणाली मला की हे जी बॉर्डर आहे ना ही खालची, तर ही खूप मस्त दिसेल लॉंग याच्यामध्ये. तर तिचं असं म्हणणं होतं की तू एकदा असं ब्लाऊज शिवून बघ, खूप सुंदर दिसेल. आणि मी तिला म्हटलं की जर मला नाही आवडलं, तर तिने तेही सांगितलं की नाही आवडलं तर आपण नंतर याला कट करूया, म्हणजे नंतर जर तुला कधी वाटलं की तू याच्यात कम्फर्टेबल नाही आहेस, सो आपण याला इथून कट करून या ज्या बाह्या आहेत ना ह्या आपण वरती करूया, असं तिने ते सांगितलं मला. म्हणून मग मी म्हटलं की चला ठीक आहे, काहीतरी नवीन, कारण आजकाल हे असं ब्लाऊज लॉंग स्लीवचं फुल स्लीव्ज हे पण ट्रेंडिंगमध्ये आहे. सो म्हटलं चला काहीच हरकत नाही आहे. आणि खरंच त्याच्या म्हणजे ब्लाऊज पण तसं होतं ना. तर अशा कलरची साडी मी आता उद्या वेअर करणार आहे. उद्या वटपौर्णिमा आहे. तर झालं असं की फिटिंग सगळी मस्त होती, पण हे एल्बोच्या ज्या म्हणजे हे लॉंग जे स्लीव्ज आहेत ना तर ते इथल्या साईडला मला खूप टाईट वाटत होतं. म्हणजे असं हात वगैरे काही केला ना तर ते जमतच नव्हतं, खूप विचित्र वाटत होतं मला ते. सो मी थोडंसं ते ना एक लाईन खालची काढून घेतली. तर आता छान जरासं हे बघा, हे असं मोठं झालं. नाही तर खूपच छोटं होतं ते, मला जमतच नव्हतं काही करायला. आणि उद्या पूजा करायची म्हटल्यानंतर तर ते अवघडल्यासारखं होत होतं. सो मी तिला म्हटलं की मी एक लाईन यातली काढून घेईल आणि नंतर मग परत जे तिसरं ब्लाऊज आहे ते घ्यायला जाईल, त्यावेळेला तिला एक टिप परत त्याच्यावर मारायला लावेल. कारण आता मी जवळजवळ 2 होत्या तर 2 टिप मी उसवून टाकलेल्या आहेत. जर वाटलं तर ठेवेल, गरज वाटली तर परत तिच्याकडून ते करून घेईल. सो असं सिंपल मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि खूप मस्त आहे. घालून बघितलं, एकदम परफेक्ट फिटिंग आलेली यावेळेला. बऱ्याच वेळा असं होतं की एकदम सैल राहून जातं किंवा मग टाईट होतं. यावेळेला मी तिला सांगितलं होतं की माझं जे आधीचं माप आहे ते राहू दे, अंगावरचं माप घे, कारण वजन वाढलेलं आहे. तर ती मला नेहमीच हसते की तू दिसत तर काही नाही पण नेमकी म्हणते. आणि तिने जेव्हा माप घेतलं तेव्हा ती मला बोलली की तेच माप आहे. आणि शिवून घेतल्यानंतर ब्लाऊज एकदम मस्त बसलेला आहे. पण मला वाटतंय की वाढले असं हेवी फील होतंय मला. सो सोडा, ते तर भाग वेगळाच आहे, कमी करणार आहे मी. तर असं माझं ब्लाऊज आता रेडी झालेलं आहे. आणि आता ते काम झालं आणि आता संध्याकाळची वेळ, तर आता मी जाणार किचनमध्ये, मस्त स्वयंपाक वगैरे करणार. स्वयंपाक वगैरे आटोपल्यानंतर आणखी मला काम आहे, मला आज करायचं स्किन केअर, कारण स्किन खूप खराब दिसतीये, अशी ड्राय झाली आहे आणि ब्लॅकेट्स भरपूर आलेले आहेत. दिसत नसले तरी आहेत. आयब्रो तर मी केलेला नाही आहे, मला करायचं पण नाही आहे, कारण मला आहे एक काम, तेव्हाच मी ते करणार आहे. सो असं आहे. पण म्हटलं उद्या वटपौर्णिमा आहे, थोडं पॅम्पर तर करायला पाहिजे, म्हणून मग मी थोडंसं स्किन केअर करणार आहे, अगदी रात्री करणार आहे. आणि स्किन केअरसाठी सुद्धा मी 2 प्रोडक्ट मागवलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ते जर तुम्हाला बघायचे असतील की काय आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला मग, व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, कुठे जाऊ नका. मी आपली जाते नेहमीसारखी किचनमध्ये काम करायला. ते आवरून झालं, त्यानंतर स्वयंपाक झाला, माझं किचनचं सगळं काम आटोपलं. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की काही स्किन केअर प्रोडक्ट मी मागवलेले आहेत, तर ते मी इथे ओपन करते. ॲक्च्युली ते आले तेव्हाच मी एकदा ओपन केलेले आहेत, पण आता हे बॉक्सेस मला फेकायचे आहेत, सो ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर इथे मी मागवलेले आहे कार्मासीचे फेशियल रेझर. तर आधी माझ्याकडे जे फेशियल रेझर होते ते वेगळे होते, आता यावेळेला मी हे मागवलेले, कारण आधीचेच माझ्याकडे होते, त्यामुळे मी म्हटलं मागवू ते राहून गेलं.
मग यावेळेला हे 3 सेटमध्ये, म्हणजे या सेटमध्ये 3 आहेत हे ब्लेड, सो मी ते मागवलेले आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी फेशियल रेझर यूज करते का? तर जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना ही गोष्ट माहीत आहे आणि मला कमेंटसुद्धा आल्या की ताई हे कसं यूज करायचं, काय आहे ते एकदा तरी नक्कीच सांगा. तर लवकरच मी ते सुद्धा शेअर करणार आहे. त्याचबरोबर या नोज स्ट्रिप मी मागवलेल्या आहे, ज्या काही ब्लॅकेट्स वगैरे काढण्यासाठी यूज करतात ना, त्या हे मी फर्स्ट टाईमच मागवलेलं आहे आणि कसं आहे त्याचा रिव्ह्यू पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि यात एक मस्त गडबड झालेली ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार. तर या 8 ते 9 स्ट्रिप अशा मागवलेल्या आहेत. तर ते यूज केल्यानंतर आता बघूया की त्याचा रिझल्ट काय येतो ते. तर हे सगळं झालं आणि त्यानंतर मग मी लगेचच माझं स्किन केअर करायला सुरुवात केली. तर सर्वात आधी मी माझं फेस छान वॉश करून घेतला आणि त्यानंतर फेशियल रेझर मी यूज करायला सुरुवात केली. आता या प्रत्येक जण, म्हणजे जेव्हा मी सुद्धा करत नव्हते, जेव्हा मी फर्स्ट टाईम पाहिलं होतं ना, त्यावेळेला मला सुद्धा थोडी भीती वाटायची आणि एक उत्सुकता असते ना की आपण पण हे करून बघायचं का, किंवा त्याचं रिझल्ट काय येईल असं मला नेहमी वाटायचं. पण एक सांगते, जोपर्यंत आपण स्वतः काही गोष्टी करत नाही तोपर्यंत त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला येतच नाही, तर ते चांगली आहे किंवा वाईट आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सो मी ते ट्राय केलं आणि मला याचा बेस्ट रिझल्ट मिळालेला आहे आणि गेले 4 ते 5 वर्ष मी हे यूज करते आहे. सो हे मस्त आहे प्रोडक्ट. आणि हे जे कार्मेसीचे मी मागवले ना, ते तर सगळं म्हणजे मला असं वाटलं इतके दिवस मी का नाही मागवलं. तर मस्त आहे हे प्रोडक्ट. सो इथे मी माझे आता फेशियल रेझरने सगळे फेसवरचे जे काही लव असतात आपले ते मी रिमूव्ह करून घेत आहे. त्यानंतर मग परत एकदा छान मी फेस वॉश केला आणि नंतर मग मी इथे ना स्क्रब करायला घेतलेली आहे. स्किन केअर खूप दिवस झाले केलेलं नाही आहे. स्किन केअर जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर आपला चेहरा हा नेहमीच चांगला दिसतो, टवटवीत दिसतो आणि ग्लोसुद्धा करतो. आता मला हे सुद्धा कमेंट आलेली आहे की ताई तुझं स्किन केअर एकदा नक्की शेअर कर. खूप वेळा कमेंट्स आल्या पण मी अजूनही एकदाही शेअर केलेलं नाही आहे, कारण काही दिवसांपासून मी स्वतःच ते फॉलो करत नाही आहे. उद्या वटपौर्णिमा आहे, सुंदर दिसायचं आहे, नटायचं आहे, थटायचं आहे, म्हणून आता हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. आणि खरं निमित्त काही का असो ना, पण आपण स्वतःकडे असं लक्षच द्यायला पाहिजे. खरं तर नेहमीच लक्ष द्यायला पाहिजे. पण जसं मी म्हटलं की नेहमी माझ्याने ते होतंच नाही, कुठलंही रुटीन व्यवस्थित फॉलोच होत नाही. ठीक आहे. सो इथे आता मी जे काही स्क्रब केलं होतं तर ते मी वॉश केलं आणि त्यानंतर इथे मी स्टीम घेत आहे. स्टीम घेणं मस्ट आहे, कारण स्टीममुळे आपले जे पोर्स असतात ना ते ओपन होतात आणि त्यामुळे ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स लवकर निघतात. तर आता इथे मी ही जी स्ट्रिप आहे ती मी यूज करणार आहे. आता म्हणतात ना की इथे इन्स्ट्रक्शन दिलेले असतानासुद्धा मी ते काही वाचले नाही. फक्त वाचलं 15-20 मिनटं ठेवायचं आहे तेवढंच मी वाचलं. आणि जे काही स्टीम घेतली होती ना तर नाकावरचं थोडंफार मी ते पुसून घेतलं. ॲक्च्युली यामध्ये दिलेलं आहे की वेट पाहिजे तुमची स्किन, थोडंसं ओलं पाहिजे, त्यावरती ते व्यवस्थित स्टिक होतं. आणि ते ड्राय असल्यामुळे ना व्यवस्थित स्टिक झालं नाही असं मला वाटतं. ब्लॅकेट्स निघाले नाही असं नाही आहे, 99% निघालेले होते. पण जे आपण काढणीने काढतो, ही जी रिमूव्हरसाठी असते स्टिक, तर त्याने बाकीचे मी काढून घेतले आणि नोजवरती असंच 15-20 मिनटं मी ते राहू दिले. आणि ते जेव्हा मी काढलं ना तर खरंच मला छान वाटलं. आणि आता ते स्ट्रिप काढल्यानंतर मी पाहिलं तर त्या स्ट्रिपचं बरंचसं चिकटपणा माझ्या नाकावर होता, म्हणून मी तिथे स्प्रे केला आणि नंतर ते पुसून घेतलं. आणि या स्ट्रिपवरती मी बघते तर ब्लॅकेट्स असल्यामुळे व्हाईट हेडचा मला त्रास होत नाही, पण ब्लॅकेट्स असतात तर ते याच्यात कुठून दिसणार आहे बरं. पण तरीसुद्धा जे नाक आहे ना ते बऱ्यापैकी ब्लॅकेट्स निघालेले होते आणि छान क्लीन झालेलं होतं. आणि हा खरंच खूप म्हणजे काय म्हणतात कंटाळवाणी पार्ट असतो क्लिनिंग. आपण जेव्हा
असं फेशियल वगैरे करतो त्यावेळेचा, कारण खूप त्रास होतो. सो आता ते रिमूव्ह केल्यानंतर लगेचच मी इथे फेस पॅक लावायला सुरुवात केलेली आहे. फेस पॅक लावलं, 10-15 मिनटं राहू दिलं. आता वेळ होता म्हणून मग नेल पॉलिश वगैरेसुद्धा मी लावून घेतलेली आहे. बघा, सणवार म्हटलं ना, आणि स्पेशली आपला जसं की वटपौर्णिमा आहे, तर त्यासाठी स्पेशल दिवस आहे आपला. छान तयारी करणार आहोत, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून आपण स्वतःला पॅम्पर हे केलंच पाहिजे. सौंदर्यामध्ये भर ही टाकायलाच पाहिजे, नाही का. प्रत्येकीला वाटतं की आपण सुंदर दिसायला पाहिजे, पण ते वाटून चालत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करायचे असतात. सो इथे माझं सेल्फ केअर रुटीन झालेलं आहे आणि मोस्टली रात्रीच्याच वेळेला मी माझं असं स्किन केअर रुटीन करत असते. म्हणजे ते बरं पडतं. नंतर स्किन छान असं म्हणजे फेसवॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे मी अप्लाय केलं, छान मॉइश्चराईज होते स्किन, छान वाटतं, ग्लो येतो. तर इथे आजचा व्हिडिओ मी स्टॉप करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ मी लगेच उद्या शेअर करणार आहे, कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पण मी जमलं तर व्लॉग नक्कीच नक्कीच शूट करणार आणि तो व्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळणार. तर चला, इथे आता माझा दिवससुद्धा कंप्लीट झालेला आहे. थोडासा धावपळीचा दिवस होता, पण एंड मात्र छान झालेला आहे. तुम्ही वटपौर्णिमेसाठी काय काय तयारी केली मला कमेंट करून नक्की सांग. लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.